श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की दिवाळीच्या अगोदरचा जो महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे चॅनलवर इतर जे व्हिडिओ आहेत कुंभ राशीवर सुद्धा इतर जे निरनिराळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते तुम्ही आवर्जून नक्की बघा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो की कुंभ राशी राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. आणि शनी महाराज म्हटलं की शनी महाराज हे कर्माचे स्वामी आहेत. म्हणजेच काय, जसे माणसाचे कर्म तसे शनी महाराज हे फळ देत असतात. म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्हाला फळ पण चांगले मिळेल. आपण नेहमी जीवन जगत असताना नेहमी चांगल्या गोष्टी कराव्यात, आपले कर्म चांगले ठेवावे किंवा आपलं जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे करावे. त्याचप्रमाणे आपण कष्ट करावे. तसेच तुम्ही जर केले तर तुम्हाला शनी महाराज हे चांगलं फळ नक्कीच देतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे हे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य. मित्रांनो बघा की येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे, त्यांचं शिक्षण, त्यांचे नोकरीविषयी, महिलांविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांचा व्यापार, त्यांची नोकरी याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे बघा की मित्रांनो, बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींची आता सध्या 7.5चा हा दुसरा चरण चालू आहे आणि 7.5चे दुसरे चरण चालू असताना लवकरच 7.5चे हे तिसरे चरण सुद्धा चालू होणार आहे. तर बघा मित्रांनो, 7.5 चालू असताना सुद्धा तुम्हाला घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. बघा मित्रांनो की तुमचं जर परिवार, तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असेल, कुटुंब तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कुठल्याही समस्येला, तुमच्या कुठल्याही तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याला तुम्हाला सामोरे जाता येतं. कारण की तुमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे, तुमचं परिवार तुमच्या सोबत आहे आणि तुमचं कुटुंबच तुमची शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही 7.5ला, कुठल्याही समस्येला घाबरण्याचे कारण नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 7.5वर काही उपायही सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण नक्की बघा. तर बघा मित्रांनो की ऑक्टोबर महिना चालू होत असताना तुमचं आरोग्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. तर कुंभ राशीचं आरोग्य हे ऑक्टोबर महिन्यात अतिशय चांगलं जाणार आहे. परंतु की तुम्हाला स्वतःच्याच आरोग्याची काळजी ह्या महिन्यात, येणाऱ्या महिन्यात वाटणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला कुठलाही आजार नसताना सुद्धा तुम्हाला सतत तुमच्या आरोग्याची काळजी वाटत राहील, की मला एखादं दुखणं होतं की काय? किंवा मी आजारी पडतो की काय? हे सतत तुमच्या मनामध्ये विचार येत असतील. त्यामुळे तुम्ही ते विचार टाळावेत आणि तुमचं आरोग्य हे अतिशय उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी ऑक्टोबर महिन्यात करायची नाहीये. फक्त थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा. पोटाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. कुठलेही असं अन्नपदार्थ की जे तुम्हाला तुमच्या पोटाला अपायकारक ठरेल असे तुम्ही अजिबात सेवन करू नका. आणि महिला वर्गाने तुमची खाण्यापिण्याची सवय आहे ती बदला थोडीशी. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि शक्यतो महिला वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी करणं ऑक्टोबर महिन्यात सोडून द्यायचं आहे, की तुम्ही सतत तुमच्या आरोग्याची काळजी करायची नाहीये. त्याचबरोबर तुम्ही थोडंसं तुमच्या व्यायामाकडे लक्ष द्या. सकाळी-सकाळी तुम्ही फिरायला जाऊ शकता, तुमचा व्यायाम करू शकता. त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी ऑक्टोबर महिन्यात राहणार नाहीये. त्यानंतर बघा की ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर महिना आहे. त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर महिन्यात दिवाळीची तयारीची तुमची धावपळ, महिला वर्गाची खास करून धावपळ होणार असेल किंवा धावपळ होईल. त्यामुळे तुमचं आरोग्य सांभाळा आणि तुमचे धावपळीचे, अवळावळीचे जे कामं असतील ते तुम्ही नंतर निवांत करून घ्या. पण शांततेत आणि एकदम सावकाशपणे महिला वर्गाने ऑक्टोबर महिन्यात तुमचे काम करायचं आहे. त्यानंतर बघा की शिक्षणाविषयी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिना हा कसा जाणार आहे ते आपण आता बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु 13 ऑक्टोबर पूर्वी तो तुम्हाला अतिशय चांगला जाईल. परंतु 13 ऑक्टोबर नंतर तुम्हाला थोडंसं अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. इतरांच्या बोलण्याकडे तुम्हाला लक्ष अजिबात द्यायचं नाही. म्हणजेच काय, इतर काही व्यक्ती तुम्हाला काही सल्ला देतील
किंवा काही सांगत असतील तर त्याकडे तुम्हाला लक्ष अजिबात द्यायचं नाहीये. तुम्ही तुमचं मन अभ्यासात केंद्रित करायचं आहे आणि इतरांच्या बोलण्यामुळे तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण होईल, की तुम्हाला काय करावे आणि काय नाही करावे हे सुचणार नाही. त्यामुळे इतर इतर व्यक्तीच्या कोणत्याही बोलण्याकडे तुम्हाला लक्ष न देता तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याचबरोबर बघा, की 13 ऑक्टोबर पूर्वी जर तुमचा एखादा फॉर्म भरायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही ते 13 ऑक्टोबर पूर्वी भरून घ्यायचं आहे. परंतु 13 ऑक्टोबर नंतर तुम्हाला एखादा फॉर्म असेल तर तो भरायचा नाहीये. त्याच्या अगोदर जर तुम्ही भरला तर तुम्हाला शुभ किंवा लाभदायक ठरू शकतो. त्यानंतर बघा वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवन सुद्धा ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला अतिशय चांगलं जाणार आहे. परंतु तुम्हाला थोडीशी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुमचा जोडीदार सुद्धा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात थोडासा चिडचिडेपणा करेल, तुमच्यावर रागवेल, तुमच्यावर रुसवेल, तुमच्यावर फुगेल. परंतु तुम्हाला थोडीशी त्यावेळेस बोलण्यात माघार घ्यायची आहे. तुम्ही थोडेसे एक पाऊल मागे जायचं आहे आणि तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला मान ठेवायचा आहे. त्याच्या बोलण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर तुम्हाला येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात द्यायचं नाहीये. त्यानंतर बघा की 17 ऑक्टोबर पूर्वी तुम्हाला थोडीशी तुमच्या जोडीदारासंबंधी किरकोळ कारणामुळे भांडण होणार नाही किंवा ताणतणाव वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. परंतु 17 ऑक्टोबर नंतर मात्र तुमचं वैवाहिक जीवन हे सामान्य स्वरूपाचं असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याचे किंवा बाहेर जाण्याचे बेत आखाल आणि तुमच्या परिवारात सुद्धा आनंदाचे वातावरण येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात नक्कीच राहील. त्याचबरोबर बघा, की जरी तुमचा जोडीदार मग तो महिला असेल किंवा पुरुष असेल, तो तुमच्यावर रागावला तरी तुम्ही त्यांचं सहन करायचं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर तुम्हाला 17 ऑक्टोबरच्या आधी द्यायचं नाहीये आणि 17 ऑक्टोबर नंतर तुमचा जोडीदाराचा जो चिडचिडेपणा आहे, तो रुसवा-फुगवा आहे, तो आपोआप शांत होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई-गडबडीत एखादं तुमच्या जोडीदाराला राग येईल असं कुठलंही वाक्य किंवा कुठलंही तुम्हाला काही बोलायचं नाहीये. तुम्ही थोडंसं शांतपणे ते ऐकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, की भाग्य. ऑक्टोबर महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींचं भाग्य हे चांगलं राहणार आहे. परंतु तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर तो तुम्हाला 13 ऑक्टोबर पूर्वी घ्यायचा आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन जागा खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला नवीन व्यापार सुद्धा चालू करायचा असेल, नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, तर तुम्ही 13 ऑक्टोबर पूर्वी चालू करू शकता. म्हणजेच काय, की तुम्हाला शुभ योग हा 13 ऑक्टोबर पूर्वी आहे. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही 13 ऑक्टोबर नंतर कुठलाही व्यवसाय, कुठलाही व्यापार चालू करू शकत नाही. तुम्ही चालू करू शकता, परंतु जो चांगले योग आहेत किंवा शुभ तारखा आहे 13 ऑक्टोबर पूर्वीच आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही काम करताना, नवीन कार्य करताना, नवीन काही तुम्हाला खरेदी करायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही ती 13 ऑक्टोबर पूर्वीच करून घ्यायची आहे. आणि 13 ऑक्टोबर नंतर शक्यतो नवीन वाहन खरेदी, नवीन जागा, नवीन घर खरेदी शक्यतो टाळायची आहे. त्यानंतर बघा नोकरी. तो नोकरीमध्ये सुद्धा की 20 ऑक्टोबर पूर्वीचा जो 20 ऑक्टोबर पूर्वीचा जो काळ आहे, तो तुम्हाला अतिशय आनंदात जाणार आहे. म्हणजेच काय, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आनंदी आनंदगडे असं तुम्हाला सगळीकडे वाटणार आहे. म्हणजेच काय, की तुम्ही 20 ऑक्टोबर पूर्वी नोकरीत गेला, की तुम्हाला असं वाटेल, सगळीकडे छान चालू आहे. तुमची नोकरी अतिशय चांगली चालू आहे. परंतु 20 ऑक्टोबर नंतर थोडीशी तुमचं मन स्थिर नसेल, कामात तुमचं मन लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला 20 ऑक्टोबर नंतर कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जर तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला जर एखादं काम दिलं, तर तुम्हाला ते काम न टाळता ते करायचं आहे. म्हणजेच काय, की तुमचे काम करायची इच्छा सुद्धा 20 ऑक्टोबर नंतर थोडीशी उडणार आहे. म्हणजेच काय, की द्विधा मनस्थिती तुमची 20 ऑक्टोबर नंतर होऊ शकते. म्हणजेच तुम्हाला असं वाटेल, की इथे काम करावं की दुसरीकडे करावं किंवा हे काम करायचं किंवा नाही करायचं, असे तुमच्या मनात सारखी द्विधा मनस्थिती निर्माण होईल. म्हणून तुम्ही 20 ऑक्टोबर नंतर तुमच्या मनाला अस्थिर होऊ द्यायचं नाहीये. तुमचं मन हे एकाच कामावर स्थिर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 20 ऑक्टोबर नंतर तुमच्या कामावर थोडीशी सावधानगिरी सुद्धा बाळगायची आहे आणि वरिष्ठ तुमच्यावर नाराज नाही होणार किंवा वरिष्ठांची मर्जी तुम्हाला 20 ऑक्टोबर नंतर सांभाळायची आहे. त्याचप्रमाणे बघा, की ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींनी 20 ऑक्टोबर पूर्वीच नोकरीचे प्रयत्न करायचे आहेत. 20 ऑक्टोबर नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नोकरीत प्रयत्न करू नये किंवा नोकरी
नवीन मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्ही 20 ऑक्टोबर पूर्वीच करायचा आहे. 20 ऑक्टोबर नंतर तुम्हाला यश मिळणार नाहीये. त्यानंतर बघा की व्यापार. व्यापार येणारा जो महिना ऑक्टोबर महिना आहे, तो व्यापारी लोकांसाठी सुद्धा अतिशय चांगला आहे. तुमचं नवीन ठिकाणी व्यापार वाढेल, निरनिराळ्या ठिकाणी नवीन ओळखी होतील आणि त्या नवीन ओळखीच्या रूपात तुम्हाला तुमचा व्यापार सुद्धा करण्याची तुमची संधी प्राप्त होईल. म्हणजेच काय नवीन ओळखीच्या रूपात तुम्हाला नवीन तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. त्यात बघा की तुमचा व्यापार सुद्धा चांगला राहणार आहे. आताच आपण बघितलं मित्रांनो, की विद्यार्थ्यांसाठी, खास करून महिलांसाठी, व्यापारी वर्गासाठी, व्यावसायिक मित्रांसाठी, आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे, म्हणजेच दिवाळीच्या अगोदरचा जो महिना आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु बघा, की तुम्हाला आता सध्या 7.5चे हे दुसरे चरण चालू आहे आणि 7.5चे हे दुसरे चरण हे लवकरच संपणार आहे आणि तुमची 7.5चं हे तिसरं चरण चालू होणार आहे आणि 7.5चं तिसरं चरण चालू असताना तुम्हाला थोडीशी सावधानगिरी आणि थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुमच्या बोलण्यावर, चिडचिडेपणावर तुम्हाला थोडासा कंट्रोल ठेवायचा आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला एक पाऊल मागे घ्यायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चिडचिडेपणा करायचा नाही. ऑक्टोबर महिना हा तुम्हाला थोडासा तुमच्या रागावर, तुमच्या चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, की तिसरे चरण चालू होत असताना मी तुम्हाला काही उपायही सांगणार आहे. तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करायचं आहे. हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ आणि तेल सुद्धा व्हायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुम्ही गणेशाची सुद्धा पूजा करू शकता. म्हणजेच काय, की तुम्ही गणपतीचे दर्शन घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुम्ही सूर्यदेवताला जल अर्पण करायचे आहे आणि सूर्यदेवतेचे सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही दर्शन सुद्धा घ्यायचे आहे. त्यामुळे तुमचा 7.5चा जो त्रास आहे, तो थोडासा कमी होणार आहे. तर बघा मित्रांनो, की 7.5 जरी तुम्हाला असली, तरी तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा. तुमचं कर्म जर चांगलं असेल, तर तुम्हाला कुठल्याही 7.5ला, कुठल्याही समस्येला घाबरण्याचे कधीही कारण नाही. तुम्ही तुमचे फक्त कर्म चांगले ठेवा. ईश्वर तुम्हाला नक्कीच सहाय्यता करेल आणि तुमचे जे काम आहे ते यशस्वी नक्की होईल. तर जर मित्रांनो बघा, की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.